श्री स्वामी समर्थ. सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्रावण महिन्यातील आपला तिसरा सोमवार पण झालेला आहे. तर आज सकाळी सकाळी म्हटलं रांगोळी वगैरे काही दाखवत नाही बसले, कारण काय झालं की आमच्या घरासमोर एक समोरच्या भाभी राहतात, तर त्यांचं जे एक छोटंसं मांजरीचं पिल्लू आहे, तर ते काय करतं, रांगोळी छोटंसंच होते, तर रांगोळी काढलं ना तर त्याच्यावरती येऊन सगळं ते पुसून जातो आणि वाकडे तिकडे होऊन जाते. तर त्यासाठी मग रांगोळीचं मी काही शूट केलेलंच नाही. तर सकाळी छान अशी आपली देवपूजा झालेली होती आणि मी आता हे 2-3 दिवसापासून देवाचे जे वस्त्र होते तर लाल वापरायचे मी, तर आता पिवळे वापरायला सुरुवात केली. काहीतरी घरात चेंज केला तर छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं आणि देवघरात काहीतरी वेगळं करावं म्हणून मग मी पिवळे वस्त्र इथे वापरते. तर एकदम शांतता वाटते, प्रसन्न वाटतं आणि पिवळा कलरनी एकदम अजून देवघर हे भरल्यासारखं झालेलं. तर सकाळी देवपूजा झालीच होती, तर दिवा वगैरे तिथेच प्रज्वलित करून ठेवला आणि मुलं शाळेत गेलेली होती, मी एकटीच होते घरात. तर म्हटलं शांतताही आहे आणि चिमण्यांचा एवढा आवाज येत होता आणि खिडक्या सगळ्या उघड्या असल्यामुळे सगळ्या घरात इकडून तिकडे चिमण्या पळत होत्या. तर आवाज फक्त चिमण्यांचा आवाज आणि माझाच आवाज होता घरात. तर म्हटलं चला लगेच आपण पूजेची मांडणी पण करून घेऊया, म्हणजे मुलं घरात असले ना तर मग काय होतं मध्ये मध्ये करत राहतात, तर त्यापेक्षा म्हटलं आपण आज लवकरच करून घेऊया. तर मग मी आज गणपतीची मूर्तीचा अभिषेक केला आणि मग नंतर तिथेच, म्हणजे रेग्युलर ज्या ठिकाणी ठेवते मी त्या गणपती बाप्पाला, तिथेच आज त्यांना स्थानापन्न दिलं. कारण काय होतं की अक्षू जेव्हा शाळेतून येते तर तिला काहीतरी बदल दिसला की मग ते सगळं हळद, कुंकू, पाणी, अक्षता सगळं काही एकत्र करून मग ती त्या गणपतीला आंघोळ घालून कुठे काही ना काहीतरी उद्योग करत असते. मग नंतर तिला ते परत सांगावं लागतं. त्यापेक्षा म्हटलं मी आज गणपती बाप्पाला तिथेच पहिल्याच जागेवरती नेहमीच्या ठेवते आणि मग नंतर इथे जिथे मी नैवेद्याचं ताट ठेवते ना तर त्या ठिकाणी छान असा म्हणजे एक पाट तयार केलेला आहे. तर तिथेच मग आज पूजेची मांडणी करायला घेतलेली. तर इथे आज छान म्हटलं सकाळी सकाळी महादेवाचा अभिषेक करायला घेतलेला. तर अभिषेक म्हणजे आज मी रुद्राभिषेक घेणार नव्हते, कारण आज मी ठरवलंच होतं की मला रुद्राभिषेक करायला हे मंदिरातच जायचं, कारण श्रावण महिन्यातील ऑलरेडी दोन श्रावणी सोमवार होऊन गेलेले होते आणि मठात कसं की पहिल्या दिवसापासून श्रावण महिना जसं सुरुवात होतो तसं रुद्र अभिषेकाची सुरुवात होते. मग दुपारच्या वेळेस होते, कधी संध्याकाळच्या वेळेस, असं त्यांनी टायमिंग ठेवलेला आहे. तर आपल्याकडून 15 दिवस झाले तरी अजूनही काही रुद्राभिषेकाला जाता आलं नाही. आणि विशेष म्हणजे सेवा करण्याचा एक आनंद हा वेगळाच असतो आणि ठरवलं ना तर मी आज मग ते ठरवलंच होतं की मी आज सगळी कामं करून जाणार म्हणजे जाणार. तर आज मग पहिली देवपूजा तर झालेली होती, सगळं घरातले मी कामं आवरून घेतलेली. तर दुपारीच, म्हणजे आज सगळ्यांना उपवासच होता, मी एकटीच उपवासाची होती आणि मुलांना सकाळीच टिफिन बनवला होता, तेव्हाच मग त्यांचं एक्स्ट्राचं मी जेवण बनवून ठेवलं होतं. आणि त्यानंतर मग दुपारचं संध्याकाळचं जेवण होतं, सोमवार सोडायचं होतं, तर म्हटलं दुपारीच स्वयंपाकाला लागेल. तर मुलांना शाळेत आल्याच्या नंतरच मग मी स्वयंपाकाला लागलेली. तर स्वयंपाकासाठी आज मस्तपैकी मसाल्याचे मी चणे बनवले होते, भात बनवला होता आणि ज्वारीच्या भाकरी बनवलेल्या होत्या. आणि ज्वारी ही भगवान महादेवांना अतिप्रिय आहे, तर पचायलाही जड आणि हलकी राहते. तर म्हटलं कधीतरी काहीतरी चेंज केला पाहिजे, नेहमी एकच खाऊन कंटाळा येतो. तर कडधान्यांमध्ये पण नेहमी चेंज करावा, कधी गहू, बाजरी, बाजरी आम्हाला शक्यतो जास्त आवडते, परंतु म्हटलं चला काहीतरी चेंज पाहिजेच. आणि ज्वारीची भाकर मुलांना पण खावीशी, म्हणजे बाजरीची तर खात नाही पण ज्वारीची खावी म्हणून मग मी आजच्या दिवशी ज्वारीच्या भाकरी केलेल्या. तर सगळा डब्बा म्हणजे संध्याकाळची मी सगळी तयारी करून ठेवलेली होती आणि मग नंतर आम्ही संध्याकाळी साधारण 5 वाजता अभिषेक चालू होणार होता. आणि कुठे जर जायचं म्हटलं ना तर माणूस एवढं पटापट कामं आवरता आणि देवाच्या ठिकाणी जायचं म्हटलं तर ती रात्रीपासूनच काही झोप येत नाही की आपल्याला जायचं आहे आणि उद्या सगळ्या गोष्टी आवरून जायचं राहतं. कारण काय होतं की घरी आल्याच्या नंतर मग कोणतं पण काम करायचं इतका कंटाळा येतो आणि बसलं ना तर साधारण 1 ते 1.5 तास आरामात
निघून जातो. तर म्हणून म्हटलं मला जेवढं शक्य होईल ना तेवढं मी सगळ्या गोष्टी अगोदरच करून जाणार होते आणि मंदिरात जायचं म्हटलं की मी शक्यतो सगळं पहिलेच करून ठेवते. अशीच मला आठवण आलेली की मी लहानपणी जेव्हा श्रावण महिन्यात चालू होता आणि श्रावण महिन्यात भरपूर पाऊस राहतो. तर गोदावरीला असाच मला वाटतं साधारण 2005-06ची गोष्ट असेल आणि आम्ही असं कॉलनीतल्या गल्लीतल्या मैत्रिणींनी श्रावण महिन्याची आम्हाला सुट्टी राहायची. तर सोमवारची. तर म्हटलं चला आपण असंच डबे वगैरे घेऊन आपण पायी असं जाऊया. आपेगावला जायचं आमचं असं ठरलेलं होतं कारण तिथे महादेवाचं मंदिर आहे छान. तर आम्ही म्हणजे सकाळी सगळ्याजणी मैत्रिणी आम्ही साधारण 4 जणी होतो. तर टिफिनमध्ये मस्त भाजी पोळी घेतलेल्या, सगळ्यांनी पाण्याच्या बॉटल पण घेतलेल्या. आम्हाला असं वाटलं की तिकडे पाणी वगैरे भेटून जाईल. परंतु तरी पण आम्ही एक बॉटल आणि छान 3 ताळी माझा ग्रीन कलरचा डब्बा घेतलेला मी, त्याच्यात पाण्याची बॉटल आणि वरून त्याला पिशवी होती, मस्त चैन वगैरे होती. तर आम्ही सगळ्याजणी 4 जणी आम्ही पायी निघालेलो. जाताना आम्हाला मस्त छान वाटलं का आणि विशेष म्हणजे आम्ही पायी गेलेलो एवढं साधारण 3-4 किलोमीटर गेलेलो. तर रस्त्याने आम्हाला कुणीही दिसलं नाही आणि आम्ही एवढं स्ट्रॉंगली गेलो ना की आम्हाला कशाची भीतीसुद्धा वाटली नाही की कोणी आम्हाला रागवेल की काय. छान असं टिफिन वगैरे घेऊन गेलेलो, मंदिरात गेलो, छान दर्शन केलं आणि नदीला एवढं सगळं पाणी आलेलं होतं गोदावरीला आणि तिथे आम्ही म्हटलं की चला आपण हातपाय धुऊया आणि मग तिथे आजूबाजूचे लोक मंदिरात यायचे श्रावण सोमवार असल्यामुळे. तर मग तिथे मंदिरात गेल्याच्या नंतर ते नदीवरती आम्ही हातपाय धुतले आणि तिथे एक छान असा झाडाला एक झोका बांधलेला होता आणि तिथे एक फॅमिली म्हणजे राहत होती. तर आम्ही छान 3-4 झोका खेळलेलो, मस्तपैकी झोका खेळला आणि मग नंतर टिफिन पण तिथे खाल्ले. परंतु आमचे पाण्याची बॉटल ही संपून गेलेल्या. तर मग नंतर आम्ही काय केलं की रस्त्याने येत एका ठिकाणी मग आम्हाला हापशी दिसली की जे गावाकडं असतं त्या हापशीने मग आम्ही एकीने बॉटल वगैरे भरून घेतला. आता जाताना तर मजा वाटली आम्हाला, पण येताना चालायला कंटाळा आलं आणि दुपारची वेळ झालेली आणि ऊन कधी पाऊस श्रावण महिन्यात कसं ऊन कधी पाऊस राहतो. तर चालून म्हणजे कंटाळा आलेला आणि शेवटी मग नंतर आम्ही रिक्षात जायचं ठरवलेलं रस्त्याने. पुढे म्हणजे हायवेला थोडंसं लागल्याच्या नंतर रिक्षाने जायचं ठरवलं. तर आमच्याकडे तर काही पैसे पण नव्हते आणि साधारण म्हणजे आमच्या तिथून रिक्षाने जायला साधारण तेव्हा 2 ते 3 रुपये लागायचे कारण मुलं आपेगाववरून आमच्या गावी शाळेत रिक्षानेच यायचे. तर हे एवढं आम्हाला माहीत होतं 2 ते 3 रुपयेच घेते. तर एका मैत्रिणीचे रिक्षावाले ओळखीचे होते कारण त्यांचं गाव म्हणजे तेच होतं प्रॉपर. तर मग त्यांनी आम्हाला ओळखलं, मैत्रिणीमुळे आम्हाला खरं ओळखलं आणि मग त्यांच्या साधारण आम्ही त्यांच्या रिक्षामध्ये बसून आलेलो आणि मग नंतर मस्तपैकी घरी आमची छान अशी आपेगावची ट्रीप झालेली. महादेव माता की, टोटल बुद्धि की, हाँ टोटल बुद्धि लावायचं देवांना लावायचं हळू पडद्याला लागेल ना अक्षु. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, मंदिर मामा की जय हो, मंदिर मामा की जय. आज छान आम्ही असं केंद्रात जाऊन आलेलो आणि केंद्रामध्ये आज छान असा रुद्राभिषेक होता आणि 3रा श्रावण सोमवार होता. तर म्हटलं मुलं पण घरी होते तर मुलांना पण घेऊन गेलेली. तर आम्ही साधारण म्हणजे 5 वाजता गेलेलो तर 6:30 वाजेपर्यंत रुद्राभिषेक छान असं झालेला होता. आणि आज मी खरं तर कच्चं दूध घेऊन गेलेली अभिषेकाच्या वेळेस, परंतु तिथे गेल्यावर मला असं कळालं की आज फक्त उसाचाच रस पाहिजे होता.
तर तिथे गेल्याच नंतर मग मला पण खूप वाईट वाटलं की अरे आपण ऊसाचा रस तर काही घेतलेला नाही आणि जवळपास पण तिथे ऊसाचा रस काही भेटणार नव्हता. तर म्हटलं ठीक आहे चला जाऊ दे. पण त्यांनी मूग आणायला सांगितलेले होते तर म्हटलं मूग घेऊन जाऊयात आणि बेलाची पाने घेऊन गेलेलो. आणि मग त्यानंतर आम्ही छान असा रुद्राभिषेक केलेला. तर साधारण 1.5 तास लागलेला आणि मुलांचा मग नंतर क्लास पण होतात ना, मग नंतर आम्ही छान असा अभिषेक करून सुंदर मस्त घरी आलेलो. तर माझी अक्षू पण छान अभिषेकाला बसलेली. तुला मंदिरात आवडलं? छान आवडलं ना. काय केलं तुम्ही? काय केलं? पूजा केली. महादेवची पूजा केली. आज काय होतं? रुद्राभिषेक. प्रसाद घेतला ना तुम्ही? आणि आम्ही थोडासा प्रसाद घरी पण आणलेला आहे बॉटलमध्ये नाही का, फ्रीजमध्ये ठेवलेला. पप्पाला थोडासा घेतला. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. तुझा रस दाखवते. ये बघा, ये हा रस आमचा. ये बघा, ये ऊसाचा रस आहे. महादेवला आवडतं ना? आवडतं. आणि महादेवला व्हाईट कलर आवडतं. अजून कोणतंच नाही. सफेद फुलं, धोत्राचे फळं, धोत्राचं पानं पण आवडतं. बेलाची पानं, ते पण आवडतं. त्याचं फळ पण येतं. आता ठेवून दे थोडंसं. तू प्रसाद घ्या आणि बाकीचं ठेवून दे. नमस्कार करताना. नमस्कार.